राज्यात महायुतीने घवघवीत यश संपादन करूनही मुख्यमंत्री कोण होणार हा घोळ 8 ते 9 दिवस सुरू होता। अखेर दिल्लीहून मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची निवड होत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे, परंतु मंत्रिपदाची कोणी शपथ घेतली नसल्याने हा घोळ अद्यापही सुरूच आहे। रायगड जिल्ह्यात 7ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे रायगडमधून मंत्रिमंडळात व पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते याकडे तमाम रायगडवासियांचे लक्ष लागून राहिले। 7ही आमदार हे पुन्हा निवडून आलेले असल्याने सर्वांना संभाव्य मंत्रिमंडळात आपण असावे अशी इच्छा असल्याने ते सुद्धा पाण्यात देव ठेवून बसलेत। रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, भाजपचे प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विजयी झालेत। यामध्ये आदिती तटकरे या मागील मंत्रिमंडळात महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या। त्यांच्याच खात्यामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। शिवाय आदितीताईंनी उत्तमरित्या ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवली। त्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा मंत्रिपदावर दावा असणार आहे। भाजपचे 3 आमदार विजयी झालेले आहेत। यामध्ये रविशेठ पाटील आणि महेश बालदी हे भाजपतर्फे सलग दुसऱ्यांदा, तर प्रशांत ठाकूर हे सलग 4थ्यांदा विजयी झालेत। रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात। रवी पाटील हे काँग्रेसमध्ये असताना मंत्री झालेले आहेत, तर प्रशांत ठाकूर हे फडणवीस सरकारच्या काळात काही काळ सिडकोचे अध्यक्षपद भूषवले आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांच्या नावाची विस्ताराच्या वेळी चर्चा सुरू व्हायची, पण त्यांचा समावेश मात्र झालाच नाही। यामुळे ते सुद्धा आता मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। महेश बालदी यांचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकचे संबंध आहेत। शिवाय ते संघ परिवाराशीही निगडीत आहेत। यामुळे कदाचित त्यांनाही मंत्री अथवा एखादे महामंडळ मिळू शकते। महाडचे आमदार भरतशेठ गोगावले हे गेली 2.5 वर्षापासून कोट शिवूनही त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी दिली आहे। मंत्रिपद मिळत नसल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले, पण कॅबिनेट मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा उफाळून आले। त्यामुळे त्यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्री म्हणून शपथविधी होतो का हे पाहणेही आता औत्सुक्याचे ठरणार आहे। गोगावले यांच्यासह अलिबागचे महेंद्र दळवी यांनीही आपण मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचे जाहीर केले। शेकापला शह देण्यासाठी त्यांना मंत्री केल्यास त्याचा राजकीय फायदा भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता गोगावले की दळवी याबाबत कुणाला संधी दिली जाते याकडे रायगडकरांचे लक्ष लागले। महेंद्र थोरवे यांनाही एखादे महामंडळ दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला मंत्रिपदाच्या किती जागा येतात याबाबत दिल्ली स्तरावर चर्चा सुरू आहे। आधी सरकार स्थापन करताना कुणाकुणाचा शपथविधी होतो, त्यात कोणाकोणाचा समावेश होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। सोमवारी शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे। त्याच वेळी याचा उलगडा होईल, मग त्यानंतर संभाव्य विस्ताराचा मुद्दा चर्चेला जाईल। यामुळे रायगडमधून 7ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आल्याने मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह तमाम रायगडवासियांच्या नजरा लागून राहिलेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।